Good morning, students, and welcome again to 8th Standard English. I am Mrs. M.R. Borse from Gokhale Education Society's HL High School, Marathi Medium. Now, today we are going to begin the new lesson, that is 4.4, The Unsinkable Ship. But before I begin the lesson, I just want to ask you that have you ever faced any natural calamities? तुम्ही काही एखाद्या नैसर्गिक आपत्तीचा सामना केलेला आहे का? किंवा त्यावर आधारित एखादा चित्रपट पाहिला आहे का? तर असे चित्रपट आपल्या सिनेसृष्टीत बनलेले आहेतच. त्यापैकी एक केदारनाथ मूव्ही आहे, त्यानंतर टायटॅनिक मूव्ही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सत्य घटनेवर आणि नॅचरल कलॅमिटीज कशा होतात यावर आधारित त्या मूव्हीज आहेत. आणि हे नॅचरल कलॅमिटीज होण्यामागचे काय काय कारणं आहेत, म्हणजे नैसर्गिक आपत्ती ओढण्याच्या मागचे कारण काय आहे हे आपल्याला पाहायचे आहे. तर बिफोर आय बिगिन द लेसन वी विल सी द वॉर्मिंग अप चिट चॅट सेक्शन that is on page number 19. Now what is the first question given over here is, have you heard or read about natural calamities? तुम्ही नैसर्गिक आपत्तीविषयी कधी ऐकले किंवा वाचले आहे का? तर yes, I have read about natural calamities, earthquakes, drought, floods, etc. in the newspaper. तुम्ही न्यूजपेपरमध्ये बघता किंवा टी व्हीवर पाहतात किंवा रेडिओवर पण ऐकतात. या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या 3 माध्यमातून आपल्याला कळत असतात. व्हॉट आर द डिफरंट पॉसिबिलिटीज इन लाँग जर्नी? खूप दूरच्या प्रवासात कोणकोणत्या संभाव्य गोष्टी अपेक्षित असतात? इन अ लाँग जर्नी सम अनएक्सपेक्टेड थिंग्स आर पॉसिबल, स्पेशली ॲक्सिडेंट्स, ब्रेकडाऊन ऑन द वे, शिपव्रेक, प्लेन क्रॅश, एक्सेट्रा. थर्ड क्वेश्चन, डू यू नो द सी वॉयजेस? तुम्हाला समुद्र प्रवास माहिती आहे का? येस, आय नो व्हॉट इज सी वॉयेज, बट आय हॅव नॉट एक्सपिरियन्स्ड इट. फोर्थ, हाऊ इज द जर्नी इन द सी डिफरंट फ्रॉम अदर्स? इतर प्रवासांपेक्षा समुद्रातील प्रवास म्हणजे जलप्रवास कसा वेगळा आहे? In the other journeys, especially on the road, we can expect some relief or help in case of accidents, mishaps, but journey in the sea, though seem comfortable, can be fatal if anything goes wrong in the sea. Fifth, why should we have alternatives in the journey? प्रवासात आपल्याला पर्याय असावेत का? तर ऑफकोर्स, इफ देर इज अ ब्रेकडाऊन और ॲक्सिडेंट ऑफ द व्हेकल्स और एनिथिंग गोज रॉंग इन द रेग्युलर रूट, वी शुड हॅव सम काइंड्स ऑफ अल्टरनेटिव्स. फॉर एक्झाम्पल, चेंजिंग द रूट और व्हेकल. ऑफकोर्स, इट इज पॉसिबल इन द रोड जर्नी और ट्रेन जर्नी ओनली, not in the sea journey. Okay, these are some chit-chat sections that we have seen. Then let us come to the main lesson, children. Open your textbook on page number 92. The Unsinkable Ship. So let us see the first paragraph, children. I will read it. You please go through it. On 10th April 1912, the largest luxury ship in the world set sail for the Southampton in England to New York. She was called the Titanic. The word Titanic means huge. This was her maiden voyage, that is her first voyage. She set out to cross the Atlantic Ocean and she carried more than 2,000 passengers. The Titanic was like a floating town. आता विद्यार्थ्यांनो बघा, हा दिवस होता 10 एप्रिल 1912. जगातील सर्वात मोठ्या आलिशान जहाजाने इंग्लंडमधील साऊथहॅम्प्टनहून न्यूयॉर्क येथे जाण्यासाठी प्रस्थान केले. त्या जहाजाचे नाव होते टायटॅनिक. टायटॅनिक या शब्दाचा अर्थ अतिविशाल. या जहाजाचा हा पहिला जलप्रवाह होता. आपल्याबरोबर 2000हून अधिक प्रवासी घेऊन अटलांटिक महासागर पार करण्यासाठी ते निघाले होते.
टायटॅनिक जणू एक तरंगते शहरच बनलेले होते. Now let us see the next paragraph. Everyone called the Titanic the finest ship in the world. Everyone was proud of her. She was as tall as a building with 15 stories. Inside, she was like a large hotel with grand staircase, dining rooms, shops, and swimming pools. Everyone thought that Titanic could never sink. They called her the unsinkable ship. The ship's builder were so sure of this that they put only few lifeboats on the ship. आता सर्वजण टायटॅनिकला जगातील सर्वोत्कृष्ट जहाज म्हणून नावाजत होते. सर्वांना त्याचा अभिमान वाटत होता बरं का. एखाद्या 15 मजली इमारती एवढी त्यांची उंची होती. त्याचा अंतर्भाग जणू एखाद्या प्रचंड मोठ्या हॉटेलसारखा होता. भव्य जिने, विशाल भोजनगृहे, दुकाने आणि तरणतलावही त्याच्यामध्ये होते. म्हणजे स्विमिंग पूल. तरणतलाव म्हणजे काय, स्विमिंग पूल. खूप सुंदर पद्धतीनं ते डिझाईन केलेलं होतं. आता एवढं महाकाय जहाज तयार केलं होतं म्हणजे त्याचा साहजिकच प्रत्येकाला अभिमान हा वाटणारच. त्याच्यामुळे टायटॅनिक कधीच बुडणार नाही असे प्रत्येकाला वाटत होते. न बुडणारे जहाज असे त्याला संबोधले जात होते. जहाजाची बांधणी करणाऱ्यांनी त्याबद्दल एवढी खात्री होती की त्यांनी फारच थोड्या जीवनरक्षक बोटींची जहाजावर व्यवस्था केलेली होती. Let us move to next paragraph. The journey was very comfortable. The passengers were proud because they were traveling in the best ship in the world. They felt safe. Then came the night of 14th April. The sky was clear and the sea was calm. Many of the passengers were asleep. Captain Smith knew that there were icebergs nearby, so he told a man to keep a watch from the top of the ship. Suddenly, at 11:40 p.m., the man saw something. He grew cold with fear. A huge iceberg stood right in the path of Titanic. "Iceberg!" he yelled. Captain Smith fought hard to steer the Titanic away from the iceberg, but the ship changed direction slowly and her side scraped the mountain of ice. A shower of ice fell on the deck and iceberg cut holes along the ship's side. Water began to pour into the lower deck. Most passengers heard nothing and slept on. आता बघा बरं का, कसं असतं, तुम्ही एखादी कितीही आधुनिकतेचा वापर करून एखादी वस्तू बनवली तरी कसं असतं, अडचणी काही सांगून येत नसतात, संकटही सांगून येत नसतात. त्याच्यामुळे टायटॅनिकच्या बाबतीतही तसंच झालेलं आहे. कारण कसं आहे, हा निसर्ग आहे आणि या निसर्गाच्या विरोधात तुम्ही जाऊ शकत नाही किंवा निसर्ग हा खूप महाकाय म्हणजे जे महाकाय अशी गोष्ट आहे की तुम्ही त्याच्या विरोधात जाऊच शकत नाही. त्याच्यामुळे टायटॅनिकच्या बाबतीतही तसंच झालेलं आहे. प्रवास खूपच आरामदायी होता. जगातील सर्वोत्तम जहाजातून प्रवास करीत असल्याचा प्रवाशांना अभिमान वाटत होता. त्यांना सुरक्षित वाटत होतं. आता बघा बरं का, एकदम आरामशीर, मजेशीर. त्यांना वाटतच नव्हतं की ह्या जहाजाबरोबर काही होईल, कारण त्याचं कन्स्ट्रक्शनच इतकं लाजवाब होतं. आणि उगवला मग 14 एप्रिल. 14 एप्रिलची ती रात्र आली. आकाश निरभ्र होते आणि समुद्र शांत होता. बरेचसे प्रवासी झोपलेले होते. जवळपास कुठेतरी हिमनग आहेत हे कॅप्टन स्मिथना माहिती होतं. आता जसं बघा, गाडीच्या चालकाला आपण ड्रायव्हर म्हणतो, विमानाच्या चालकाला आपण पायलट म्हणतो, तसंच जहाजाच्या चालकाला कॅप्टन असं म्हणतो. तसेच हे कॅप्टन स्मिथ ते जहाजाचे हेड होते आणि त्यांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी एका व्यक्तीला जहाजाच्या टपावर त्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. माहीत होते, ते हुशार होते. पाण्यात जायचं आहे, एवढं लांब प्रवास करायचा आहे म्हणजे तिथे हुशार व्यक्तीच असायला पाहिजे. त्या परिसराची भौगोलिक ज्ञान तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. तिथलं वातावरण कसं आहे, समुद्राची म्हणजे त्याची खोली किती आहे किंवा त्याचं लाटांची उंची किती आहे, हे सगळं ते त्या
जहाजाच्या कॅप्टनला माहीत असणं खूप गरजेचं आहे आणि तसे ते ट्रेंड पण केले जातात. म्हणून कॅप्टन स्मिथना माहीत होतं की आपण ज्या मार्गानं चाललेलो आहेत त्या मार्गावर भरपूर सारे हिमनग आहेत आणि म्हणून त्यांनी एका व्यक्तीला वरटपावर बसवलं. आणि आता बघा हा पुढे काय होतं आहे. अचानक रात्री 11:40 त्या व्यक्तीला समोर काहीतरी दिसले आणि तो भीतीने एकदमच गारठला बरं का. एक अतिप्रचंड हिमनग टायटॅनिकच्या वाटेत उभा ठाकला होता. हिमनग, तो जोरात ओरडला. कॅप्टन स्मिथनं टायटॅनिकला हिमनगापासून दूर नेण्याचा प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण जहाजानं अतिशय संतपणे आपली दिशा बदलली आणि त्याची एक बाजू हिमनगाला घासली गेली. जहाजाच्या वरच्या मजल्यावर मोठा हिमवर्षाव झाला आणि जहाजाचा एक संपूर्ण बाजूला हिमनग छेद देऊन गेला. खालच्या बघा बरं का आता काय पुढे केवढं मोठं संकट ह्यांच्यावर ओढवलं गेलेलं आहे हे लक्षात घ्या. खालच्या मजल्यावर जोरात पाणी आत शिरू लागले. कित्येक प्रवासी झोपेत असल्यामुळे त्यांना काहीच समजले नाही. सगळे मस्तपैकी बिंदास होते आणि कारण ते इतक्या सुंदर बनवलेल्या जहाजात प्रवास करत होते अँड डॅम कॉन्फिडंट की नथिंग विल हॅपन टू दिस शिप. सो दे वर फास्ट अस्लीप. Captain Smith and his crew could not stop the water flooding through the ship. They knew the Titanic was in great danger. The unsinkable ship was sinking. At 12:15 a.m., Captain Smith sent urgent message on the ship's radio asking for help. Help, Titanic sinking, come quickly. Then he ordered the crew to wake all the passengers up. A ship called the California was only 20 miles away, but she did not receive Titanic's message. Her radio was turned off and the radio operator was asleep. Another ship called Capricia heard the Titanic's call and sailed at full speed towards her. Unfortunately, Carpathia was far away and she took over 3 hours to reach the Titanic. Now children, जेव्हा संकट येतात तेव्हा ते चारी अंगाने येत असतात आणि अशा वेळेस आणि तुम्ही काही करू शकत नाही, पण तरी जेवढं शक्य होईल तेवढं कॅप्टन स्मिथ यांनी केलेलं आहे. आणि सगळ्यात मोठं दुःख ह्या बाबतीत काय होतं माहिती काय, जहाजाच्या बाबतीत, की ते पाण्यात होतं. रस्त्यावर वगैरे असतं ना, तर आपल्याला माहिती की ॲक्सिडेंट झाला तर रस्त्याच्या आजूबाजूला लोक येतात, मदत करतात, पण ही जी घटना घडली ही अगदी पाण्यामध्ये घडलेली आहे. आणि एवढं मोठं जहाज आता त्याचं काय होणार आहे हे तुम्हाला आता माहितीच आहे. बऱ्याच जणांनी तो मूव्ही पाहिला पण असावा. लेट अस सी. कॅप्टन स्मिथ आणि त्यांचे खलाशी, स्क्रू म्हणजे कोण, बोटीवर काम करणारे जे लोक असतात त्यांना क्रू मेंबर्स असं म्हणतात. सो त्यांचे खलाशी जे आहेत त्यांनी जहाजामध्ये शिरणाऱ्या पाण्याचा प्रचंड प्रवाह रोखू शकले नाही. टायटॅनिक अतिशय मोठ्या संकटात आहे याची त्यांना जाणीव झाली. न बुडणारे जहाज आता बुडू लागले होते. 12:15 वाजता कॅप्टन स्मिथनं जहाजाच्या रेडिओवरून मदतीसाठी आणीबाणीचे संदेश पाठवायला सुरुवात केली. आणि त्यांनी काय संदेश पाठवला? वाचवा, टायटॅनिक बुडत आहे, त्वरित या. त्यानंतर त्यानं आपल्या कर्मचाऱ्यांना सर्व प्रवाशांना उठवण्याचे आदेश दिले. द कॅलिफोर्निया नावाचं जहाज फक्त 20 मैलावर होते, पण त्याला टायटॅनिकचा संदेश मिळाला नाही कारण त्यावर रेडिओ बंद होता आणि रेडिओ चालक झोपला होता. बघा, समजलं ना, जेव्हा आपल्या भोवती संकट येतं त्यावेळेस असं काही काही घडत असतं. आणखी एक कॅर्पेथिया नावाचं जहाज टायटॅनिकच्या हाका ऐकल्या आणि अतिजलद वेगानं ते आपल्या दिशेनं येण्यास निघाले. परंतु बघा बरं का, ज्यांनी हा संदेश ऐकला ते जहाज ते फार दूर होते. त्याला येण्यासाठी जवळजवळ 3 तास लागणार होते. पण तरीसुद्धा त्यानं स्पीड वाढवला, पण ते अंतर कापू शकले नाही. त्यामुळे टायटॅनिकपाशी पोचण्यास त्यांना 3 तासापेक्षा अधिक वेळ लागला. Come to the next paragraph. Meanwhile, the Titanic was sinking rapidly. The crew lowered the lifeboats into the sea, but there was only enough space in the boat for a few hundred passengers. The Titanic had more than 2,000 people on the boat. The ship began to tilt into the sea. People began to jump from the
decks into the ice-cold water. With its light still shining, the Titanic stood upright for a few minutes. Then at 2:20 a.m. on 15th April, she vanished into the sea. About 1,500 people drowned. Captain Smith and most of his crew went down with the ship. आता काय झालंय बघा बरं का. दरम्यान टायटॅनिक जलद गतीने बुडू लागले होते. खलाशांनी जीवनरक्षक बोटी समुद्रात उतरवण्यास सुरुवात केली. मात्र केवळ काहीशे प्रवाशांना नेता येईल एवढीच त्यांची क्षमता होती. टायटॅनिकवर त्यावेळी 2,000पेक्षा जास्त प्रवासी हजर होते. जहाज समुद्रात झुकायला लागले होते. लोक कठड्यांवरून खाली समुद्राच्या बर्फासारख्या थंड पाण्यात उड्या टाकू लागले. जहाजावरील दिवे चमकत होते. तोवर टायटॅनिक काही मिनिटे समुद्रात ताठ उभे होते. मात्र 15 एप्रिलच्या रात्री 2:20 ते समुद्रात पूर्णपणे दिसेनासे झाले. जहाजावर जवळजवळ 1,500 लोक बुडाले. कॅप्टन स्मिथ आणि त्याचे बरेच कर्मचारी जहाजाबरोबर पाण्याखाली गेले. इट वॉज अ बिग लॉस फॉर ह्युमन बीइंग चिल्ड्रन. सो यू कांट ट्रस्ट इवन द टेक्नॉलॉजी ऑल्सो. ओके, नाउ लेट अस सी द फर्दर. The Carpathia arrived at 3:40 a.m. The ship's crew found the ship boat and saved 700 people in them. They also found chairs and pieces of wood floating on the water. But almost all the people in the water had drowned or died of cold. The Carpathia was too late to save them. The sinking of Titanic made people think harder about the safety of passengers on ships. They asked why ships carry such few lifeboats and why they turned off their radios. In 1930, it was decided that all the ships must have enough room in their lifeboats to carry everyone on board. It was also decided that ship must keep their radios working every hours of the day and night. आता बघा, कॅप्टन स्मिथ आणि त्यांचे क्रू मेंबर्स जे आहेत ते जहाजाच्या खाली बुडून गेले. जहाजच बुडाले म्हटल्यावर तिथे कोणीच जिवंत राहणं शक्यच नव्हतं. 3:40 कॅर्पेथिया पोहोचले. जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी जीवनरक्षक बोटी शोधून त्यांच्या मदतीनं 700 लोकांचे प्राण वाचवले. त्यांना काही खुर्च्या आणि लाकडाचे तुकडेही पाण्यात तरंगत असलेले सापडले. पण जवळपास सर्वच माणसं पाण्यात बुडून अथवा थंडीने गारठून मरण पावलेली होती. त्यांना वाचवायला कॅर्पेथियालाच फार उशीर झाला होता. ह्या बुडणाऱ्या टायटॅनिकने जहाजावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी गंभीरपणे विचार करण्यास लोकांना भाग पाडले. जहाजांवर जीवनरक्षक बोटी इतक्या कमी का नेल्या होत्या आणि रेडिओ बंद कसे काय ठेवले असे प्रश्न लोक विचारू लागले. आणि त्यानंतर मात्र 1913 प्रत्येक जहाजावर सर्व प्रवाशांना नेता येईल एवढी क्षमता असलेल्या जीवनरक्षक बोटींची व्यवस्था असली पाहिजे असे निश्चित केले गेले. तसेच जहाजांनी आपले रेडिओ दिवस आणि रात्र प्रत्येक तास चालू ठेवले पाहिजे असे ठरवण्यात आले. साहजिकच आहे ना, असं जर बंद ठेवलं तर मग काय खरं आहे ते त्याची व्यवस्था जहाजात का केलेली आहे, तर याच कारणासाठी केली ना. आणि कुशल तुम्ही बंद करून झोपताय, दॅट इज नॉट गुड ना. सो इफ इट वुड हॅव बीन ऑन, द रेडिओ वुड हॅव बीन ऑन, परहॅप्स मोर लाईफ्स वुड हॅव बीन सेव्ड ड्युरिंग दॅट टाईम. So this was decided in 1913. In 1985, a scientist a submarine to look for the wreck of Titanic. They found the ship lying in two pieces on the ocean floor at the depth of around 4,000 meters, that is 13,000 feet. Later, they took photographs of the wreck and brought small parts of it to the surface of water. There are many stories of bravery on the terrible night in April 1912. In 1998, the director James Cameron made a famous film of the Titanic's maiden voyage. This is a very sad film. Almost everyone who sees the film leaves the cinema in tears. Now, in 1985, 1985 शास्त्रज्ञांनी टायटॅनिकचे भग्नावशेष शोधण्यासाठी एक पाणबुडी पाठवली.
त्यांना हे जहाज समुद्राच्या तळाशी जवळपास 4,000 मीटर म्हणजे 13,000 फीट खोल 2 तुकडे झालेल्या अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांनी त्या सांगड्याचे फोटो काढले आणि त्याचे काही लहान भाग पाण्याच्या बाहेर आणले. एप्रिल 1912च्या त्या भयंकर रात्रीच्या अनेक साहसकथा प्रचलित आहेत. 1998मध्ये दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी टायटॅनिकच्या या पहिल्या प्रवासावर आधारित एक गाजलेला चित्रपट निर्माण केला. तो अतिशय गंभीर, विषण्ण करणारा चित्रपट आहे. तो चित्रपट पाहून बाहेर पडणाऱ्यांना जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू येतात. सो दिस इज अ स्टोरी ऑफ अ ह्यूज शिप कॉल्ड टायटॅनिक, द ब्युटिफुल शिप. But see what happened to it. So children, be careful when you are traveling. Take care of yourself. Okay. Now let us come to the English workshop, children. First one is, find any 6 words from the text that have suffix. Underline the suffix in each of them. This you will have to do. Then B1. The 2 words may combine to form a new word with changed meaning. Such words are called compound words in English. So in the grammar link, I will send you these compound sentences, how they should be formed. But now you please do write all these things. Then second is, read the text and answer. So you will have to write all the answers that are given there. Complete your homework and write it in your notebook. Hope you might have understood the lesson. Thank you.